त्याच्यासाठी त्याच्या मागे तो आई वडील आहे, पोरगी आहे, बायको आहे, त्यांनी काय करायचं? शासन म्हणते हाय टाकलंय, पोलीस कोठडी दिली त्याला, म्हणजे योग्य ते नीट कारवाई करा, नीट तपासण्या करा आणि योग्य तो न्याय द्या. माझ्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे त्याला. तो आदिवासींचा होता ना, मग त्याने कोण जायला लागत नव्हतं ना. कोणी इथं आलं नाही सांत्वन करायला. इथे तिथं काही असलं का मग मी आदिवासी आहे, मी आदिवासीसाठी करतो, हे करतो, ते करतो. मग एवढी मोठी घटना घडली, तो निघून का गेला तिथून? तो थांबला असता तर आम्ही काहीच केलं नसतं ना त्याला, पण तो तिथं थांबायला पाहिजे होता ना. आणि एवढे होऊन तरी त्याने अजून फोनवर सुद्धा विचारलं नाही का तुम्ही कसे आहेत, पोरं कशी आहेत म्हणून. 2 रुपयाची सुद्धा त्यांनी मदत केली नाही का, कोणाला पाठवलं नाही दवाखान्यात सुद्धा. असं कुठं असतं का? एवढी जखमी झालेली पोरं आहेत तरी त्यांनी कोणाला बघायला दवाखान्यात पाठवलं नाही का, रुपयाची मदत केली नाही त्यांनी. आज आमच्या प्रसंग आला म्हणून तो पळून गेला. आणि इतर टायमाला डिजन बिजे याला कशाला पाहिजे? यो काही तरुण होता का? 2 ताफे होते, बेंच होता, सगळं होतं. मग याला कशाला पाहिजे डीजे? तरी एकच ठेवायचं होतं ना. लग्न नव्हतं ना, वाढदिवस होता. वाढदिवस एवढा मोठा साजरा करतात का? अख्ख्या वाडीला धक्का बसलाय. असे अपघात होऊन सुद्धा तो पळून गेलाय म्हटल्यावर वाडी वस्त्यांनी काय करायचं? आणि यो वाडी वस्त्यांसाठी झटतो ना, मग आमचे अतुल दादाचे आभार मानायला पाहिजे. मी तर आहेच ना घरात, काय आभार मानायचे कारण घरातला माणूस येणार नाही का? बरं आता मी काय सांगतो ऐका, तुम्ही त्याला धीर द्या, उगाच अजून त्याचं हे करत बसू नका. हां आता वाईट वाटणारच आहे, त्याला वाटणार आहे, आपल्या सगळ्यांना वाटणार आहे. आपण आता आहे 10 दिवस अजून त्याला परत एकटा जायचं. काल पण ऍडमिट केलं दवाखान्यात. होणारच ना आता, ते असं झालं म्हटलं होणार. तर जेवढा धीर देतील तेवढा द्या. त्याच्यात अजून असं तर भर घालीत राहू नका. जरा शांतता घ्या. योग्य त्याने भेटला पाहिजे. भेटायला तर आम्ही आलो ना आता. योग्य नाही भेटण्यासाठीच असं सगळं करणं. पाणी बिनी पित्रामध्ये पाणी कमी पडले, डिहायड्रेशन झालं. अजिंक्य ते ORSचे पुढे आणून दे आणि दिवसातून 2दा येणे त्याच्या बायकोने आणि ते पुरीने ते ग्लासात टाकून घेऊन ये त्यांना तिथे. आता ते मी देत तुला ते पुढे, त्याने डिहायड्रेशन कमी होऊन जाईल. नाही तर त्याला अजून त्रास होत राहील. कोणी घरात बघा पाणी नाही प्यायला. पण ताई पाणीचं लक्ष दे फक्त, बाकी नाही काय. दिवसातून जशी तुम्ही मदत केली, आता तुम्ही आले तिथपर्यंत तुम्ही मदत केली.